गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या HSC बोर्डाची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी हा विषय उपलब्ध करून दिला जात आहे. इथे तुम्ही या यूट्यूब चॅनलवर येऊन अकाउंटन्सीचा पूर्ण सिलेबस अगदी मोफत शिकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपली लेक्चर सिरीज चालू झालेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक सुरू केलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. या टॉपिकचे आपले भरपूर प्रॉब्लेम झालेले आहे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आपली पूर्ण झालेली आहे आणि फिक्स कॅपिटल मेथडचे प्रॉब्लेम्स आपण सोडवत आहोत. तर आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, खूप साऱ्या ॲडजस्टमेंट आलेले आहे आणि करंट अकाउंटसोबत कसा प्रॉब्लेम सोडवतात हे आपण आज परत शिकणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण तुमच्या अकाउंटन्सीसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी काम करत आहे, तो फक्त DNA कॉमर्स. आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि अकाउंट्सची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम बघूया. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि ॲडजस्टमेंट दिलेले असतात. तर आपण बघूया प्रॉब्लेम. रवी अँड अजय आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. रवी आणि अजय नावाचे पार्टनर्स आहेत. ते प्रॉफिट आणि लॉस कसा शेअर करताय? इक्वली, म्हणजे रेशो इक्वल आहे, म्हणजे 1:1, 1:1. ट्रायल बॅलन्स दिला आहे, ॲडजस्टमेंट दिला आहे. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना अगोदर आपण टिक मार्क करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे, आपण डायरेक्ट सोडवतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरीला स्टार करा, वेजेस आणि सॅलरी. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट काढावा लागतो, ही ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवायची, त्याला स्टार करायची गरज नाही. डेप्रिसिएट मोटर व्हॅन, मोटर व्हॅनला स्टार करा. रवी अँड अजय विड्रॉ फ्रॉम बिझनेस ₹5,000 and $4,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. रवी आणि अजयने बिझनेसमधून काही अमाऊंट विड्रॉ केलेली पर्सनल यूजसाठी. जेव्हा पार्टनर पर्सनल यूजसाठी काही पैसे वापरतात तेव्हा त्याला म्हणतात ड्रॉईंग. ड्रॉईंगची ॲडजस्टमेंट आहे, ती पण डायरेक्ट सोडवा, स्टार करायची गरज नाही. अजय इज अलाउड अ सॅलरी ₹8,000 अँड रवी इज अलाउड अ कमिशन ॲट 2% ऑन नेट सेल. अजयला सॅलरी दिली आणि रवीला कमिशन दिलं, म्हणजे सॅलरी टू पार्टनर अँड कमिशन टू पार्टनर, ही ॲडजस्टमेंट आहे. मी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेममध्ये पण शिकवलं होतं आणि आता परत सांगतोय. सॅलरी जेव्हा तुम्ही पार्टनरला देतात, जेव्हा कमिशन पार्टनरला देतात, तेव्हा तुम्ही ट्रायल बॅलन्सच्या सॅलरी आणि ट्रायल बॅलन्सच्या कमिशनवरती ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. ही पार्टनरची सॅलरी आहे, पार्टनरचं कमिशन आहे, वेगळी ॲडजस्टमेंट आहे, ही सेपरेट सोडवायची, याला स्टार करायची गरज नाही. मग सॅलरी आणि कमिशनला स्टार करू नका, ही वेगळी ॲडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स आणि RDD आपण डेटर्सवर सोडवतो, सन्ड्री डेटर्सला स्टार करा. या व्यतिरिक्त काही हिडन ॲडजस्टमेंट असतात, तुम्हाला माहिती ट्रायल बॅलन्समध्ये दिल्या जातात. कोणते शब्द असतात? डेट, मंथ, इयर किंवा पर्सेंटेज. मग इथं आपण पूर्ण ट्रायल बॅलन्स बघतोय, इथं डेट, मंथ, इयर किंवा पर्सेंटेज वगैरे काही दिलं नाही, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवायचं, करंट अकाउंट बनवायचं की नाही बनवायचं. तर मी काय सांगितलं तुम्हाला, फक्त ट्रायल बॅलन्स चेक करा. करंट अकाउंट दिलेलं असेल तर करंट अकाउंट बनवा, करंट अकाउंट दिलेलं नसेल तर करंट अकाउंट नका बनवू. मग इथं बघा करंट अकाउंट दिलेलं आहे, मग ज्या वेळेस ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट दिला जाणार, करंट अकाउंट बनवावा लागेल. याचा अर्थ फिक्स कॅपिटल मेथड, म्हणजे कॅपिटल फिक्स ठेवायचं आणि कॅपिटलमध्ये जे ॲडलेस करत होता ते सगळे करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचे. याचा अर्थ आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट यासोबत करंट अकाउंट पण बनवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, चला येऊया प्रॉब्लेममध्ये. आता ज्यांच्यावर तुम्ही स्टार केलं त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे करायचे 2 इफेक्ट. ज्यांच्यावर स्टार नाही त्यांचा करायचा 1 इफेक्ट. मग आपण डेबिट बॅलन्सचे सोडूया. डेबिट बॅलन्सचा नियम तुम्हाला माहितीच आहे. जे डेबिटमध्ये असतात ते एक्सपेन्सेस किंवा असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. मग स्टॉक 1/4 म्हणजे 1 एप्रिल. 1 एप्रिलचा स्टॉक कोणता स्टॉक असतो आपल्याला माहिती आहे. 1 एप्रिलचा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक असतो आणि ओपनिंग स्टॉक विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. डायरेक्ट आउटरला लिहा त्याची अमाऊंट, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसते. 24,000. ओपनिंग स्टॉक नंतर डेटर्स आपली असेट आहे, मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड करा. मग बॅलन्स शीटच्या असेटची सुरुवात आपण फिक्स असेटने करतो. मग फिक्स असेटला 4-5 लाईन सोडा आणि लिहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. प्रॉब्लेम आपण थोडा छोटा करूया आणि सोल्युशन आणि प्रॉब्लेम दोन्ही तुमच्या समोर आहे, लक्ष द्या. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट इनरला लिहा, कारण त्याच्यावर RDD बॅड डेटची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो.
आणि RDD बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी सोडवायची. सन्ड्री डेटर्स नंतर इन्शुरन्स हा आपला खर्च आहे. सगळे इनडायरेक्ट खर्च आपण कुठं रेकॉर्ड करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक लाईन सोडून लिहा, टू इन्शुरन्स. डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. 3500, 3500. इन्शुरन्स नंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट पण खर्च आहे. सगळे खर्च आपण इनडायरेक्टली जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच रेकॉर्ड करतो. टू ॲडव्हर्टाइजमेंट. मग डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही. 5000. ॲडव्हर्टाइजमेंट 5000. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर विद्यार्थी मित्रांनो परचेस आपण कुठे रेकॉर्ड करतो? परचेस खर्च आहे, परंतु तो डायरेक्ट खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा, टू परचेस. इनरला लिहा, परचेसची अमाऊंट 55,000, 55,000. आणि परचेसमधून आपण त्याचे रिटर्न वजा करतो. तुम्हाला ट्रिक माहिती आहे, परचेस डेबिटला असतात तर त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटला असतील. मग इथं क्रेडिटला जे रिटर्न दिसतात ना, रिटर्न आउटवर्ड, ते परचेस रिटर्न आहे. परचेसची रिटर्न क्रेडिटला. मग रिटर्न आउटवर्ड लेस करा. आपण रिटर्न लेस करतो, लेस रिटर्न आउटवर्ड. आणि किती रिटर्न आउटवर्ड दिले तिथं बघा, 6000. मग 6000 विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लेस करायचे आहे. आउटरला अमाऊंट किती शिल्लक राहिली? 49,000. आणि तुम्हाला माहितीच आहे, रिटर्न आपण एकदाच लेस करतो, ती काय ॲडजस्टमेंट नाही. परचेस झाल्यानंतर सॅलरी आपला खर्च आहे. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी. आणि सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा, सॅलरीची अमाऊंट इनरला लिहा, 7500. आता सॅलरीवर काय ॲडजस्टमेंट आहे बघा, 2 नंबरची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आपण भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट होणार, कारण ती ॲडजस्टमेंट आहे. मग पहिला इफेक्ट ज्याच्यावर सांगितलं त्याच्यामध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग सॅलरीवर सांगितलं सॅलरीमध्ये ॲड करा. आउटस्टँडिंग नेहमी ॲड करायचे, ॲड आउटस्टँडिंग. ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग सॅलरी किती सांगितली? 500 ॲड करायचे. आउटर कॉलमला 8000. आता 2 इफेक्ट करावे लागतील. मग पहिल्यांदा आउटस्टँडिंग ॲड करतात, दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते. आता आपल्याला कॅपिटलला ॲडलेस करायचं नाही, कारण फिक्स कॅपिटल आहे. करंट अकाउंट मेथड आपण सोडवतोय. मग फिक्स कॅपिटल मेथडनुसार कॅपिटलची अमाऊंट फिक्स असते, मग कमी जागा लागणार. 3-4 लाईन सोडा आणि लिहा आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी किती? 500. मग आउटस्टँडिंग सॅलरी झालं. त्याच्यानंतर वेजेस आपला खर्च आहे डायरेक्ट. आपण वेजेस कुठे रेकॉर्ड करतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा, टू वेजेस. आणि सॅलरीवर जशी ॲडजस्टमेंट होती तशी वेजेसवर पण आहे. मग वेजेसची अमाऊंट इनरला लिहा, 4000. आणि जसं सॅलरीवर सोडवलं तसंच आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट पहिल्यांदा काय करायचं? ॲड करायचं. मग पहिल्यांदा ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग किती सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये बघू शकता तुम्ही. वेजेसवर आउटस्टँडिंग 300 रुपये सांगितलेले आहे. मग 300 रुपये ॲड करायचे आहे. मग ॲड करून आउटरला उत्तर किती येणार? 4300. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट लायबिलिटीला. मग लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस 300. संपली ॲडजस्टमेंट. वेजेस नंतर विद्यार्थी मित्रांनो बिल्स रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग असेटला सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट RDD बॅड डेट्सची 4-5 लाईन सोडा आणि लिहा बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबलची अमाऊंट बघा किती आहे. बिल्स रिसिवेबल दिलं 22,000. डायरेक्ट आउटरला लिहा बिल्स रिसिवेबल 22,000. बिल्स रिसिवेबल नंतर विद्यार्थी मित्रांनो मोटर व्हॅन आपली असेट आहे, फिक्स असेटला आपण वरती जागा सोडलेली आहे. मग मोटर व्हॅन इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग मोटर व्हॅनची अमाऊंट इनरला 80,000. आणि याच्यावर ॲडजस्टमेंट कोणती बघा, 4 नंबर डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट तुम्हाला आता पाठ झालेला आहे. डेप्रिसिएशन आपण लेस करतो, लेस डेप्रिसिएशन किती टक्के? 10%.
मग 10% म्हणजे एक झिरो कट करा म्हणजे किती आले 8,000. एक झिरो कट केलं तर 10% मिळतात तुम्हाला 8,000. मग शिल्लक किती राहिले 72,000. आता डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे म्हणून 2 इफेक्ट करावे लागतील. पहिल्यांदा आपण लेस करणार फिक्स असेटमधून आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन किती 8,000. डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन 8,000. बरं मोटर व्हॅन झालं. रिटर्न इनवर्ड म्हणजे कोणते तर डेबिटला रिटर्न आले तर ते सेल्सचे रिटर्न असतात कारण सेल्स क्रेडिटला असतं. तर क्रेडिटला सेल्स असेल तर त्याचे रिटर्न डेबिटला असतात कारण इकडचे रिटर्न आपले झाले परचेस रिटर्न. मग हे कोणते रिटर्न असतील रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. मग ते सेल्समधून वजा करायचे. मग रिटर्न वजा करण्या अगोदर सेल्स लिहावं लागेल. तर परचेस आपण डेबिटला लिहितो सेल्स आपण क्रेडिटला लिहिणार. कोणत्या अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय सेल्स. मग सेल्स क्रेडिटला बघा इनरला 1,20,000 1,20,000. आता याच्यातून याचे रिटर्न वजा करायचे लेस रिटर्न इनवर्ड परचेस रिटर्नला रिटर्न आउटवर्ड म्हणतात. सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड म्हणतात. 3,000 1,20,000 मधून 3,000 वजा करा आउटरला 1,17,000 आणि रिटर्नचा एकच इफेक्ट करायचा दुसरा इफेक्ट करायचा नाही. ती काय ॲडजस्टमेंट नाही. इक्विपमेंट आपली असेट आहे मग असेटला रेकॉर्ड करा. इक्विपमेंट आपली फिक्स असेट आहे. इक्विपमेंट डायरेक्ट आउटरला लिहा 70,000 त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही. इक्विपमेंट 70,000. इक्विपमेंट नंतर बॅड डेट्स मी तुम्हाला शिकवलो आहे भरपूर वेळेस. ट्रायल बॅलन्सला दिलेले बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सला दिलेली RDD हे ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD असतात. त्याचा एकच इफेक्ट करायचं. काय करायचं डेबिटचे बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे आणि क्रेडिटची ओल्ड RDD शेवटी लेस करायची. मग डेबिटला लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेट्स. याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. कंसामध्ये तुम्ही ओल्ड शब्द पण लिहू शकतात. ओल्ड बॅड डेट्स किती आहे 2,000 इनरला लिहा आणि यांचे एकच इफेक्ट करायचे कारण ते ट्रायल बॅलन्सला दिले. ॲडजस्टमेंट जी असेल ती आता याच्यावर 4-5 लाईन सोडा कारण बॅड डेट्स आणि RDD दोन्ही पण आलेले 4-5 लाईन सोडून द्या. बॅड डेट्स नंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपले असेट आहे. असेटला या इकडे लिहा कॅश इन हँड कॅश ॲट बँक. आपण जागा ॲडजस्ट करूया. असेटला रेकॉर्ड करा कॅश इन हँड. मग कॅश इन हँड 12,000 डायरेक्ट आउटरला. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक ती पण असेटच आहे कॅश ॲट बँक. तर कॅश ॲट बँक किती दिली 20,000 ती पण डायरेक्ट आउटरला लिहा 20,000. कॅश इन हँड कॅश ॲट बँक. रॉयल्टी आपला खर्च आहे डायरेक्ट खर्च आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. मग ट्रेडिंगच्या डेबिटला 2 रॉयल्टी नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित चला. रॉयल्टी 6,000 त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला 6,000. रॉयल्टी नंतर कमिशन मी तुम्हाला शिकवलं होतं डिस्काउंट कमिशन इंटरेस्ट हे खर्च कोणत्या अकाउंटला लिहितात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला आले तर डेबिटला क्रेडिटला आले तर क्रेडिटला. आता डेबिटला आलं मग कमिशन इकडे लिहा डेबिटला. जागा ॲडजस्ट करूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा बॅड डेट्स खाली 4-5 लाईन सोडा आणि लिहा 2 कमिशन. मग कमिशनची अमाऊंट डायरेक्ट आउटरला 9,000. कमिशन नंतर टेलिफोन चार्जेस खर्च आहे इथंच लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 टेलिफोन चार्जेस. मग टेलिफोन चार्जेसची अमाऊंट डायरेक्ट आउटरला 3,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ते पण खर्च आहे. खर्च आपण मोस्टली कुठे लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहा आउटरला 5,000. संपलं डेबिट बॅलन्स. आता क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट बॅलन्सला क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिट बॅलन्समध्ये जे ट्रान्झॅक्शन असतील ते एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी जर असतील तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. इन्कम असतील तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. क्रेडिट म्हणजे कुठे ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग कॅपिटल आपली लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीची सुरुवातच कॅपिटलने होते. मग सुरुवातीला लिहा कॅपिटल
आता आपल्याकडे करंट अकाउंट आहे म्हणजे कॅपिटलमध्ये बदल होणार नाही, मग कॅपिटल डायरेक्ट रेकॉर्ड करा. पहिला रवी आणि त्याच्या खाली लगेच दुसरा पार्टनर कोण, अजय, कारण कॅपिटल बदलणार नाही, आपल्याकडे करंट अकाउंट आहे. मग रवी आणि अजय दोघांचं 50,000 आहे. रवीचा इनरला 50,000, अजयचं कॅपिटल इनरला 50,000, दोघांची टोटल आउटरला 1,00,000. कॅपिटलमध्ये जे ॲडलेस करणार तुम्ही ते सगळे करंट अकाउंटला इफेक्ट होणार. सेल्स झालं. सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं जागा आहे इथे लिहू, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्सची अमाऊंट बघा किती आहे, 60,000. सन्ड्री क्रेडिटर्स लिहा 60,000. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर विद्यार्थी मित्रांनो सन्ड्री इन्कम सांगितलं. मग इन्कम आपण कुठे रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग एक लाईन सोडा आणि इथे लिहा बाय सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम, सगळे इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो 10,000. सन्ड्री इन्कम नंतर विद्यार्थी मित्रांनो बिल्स पेबल, मी सांगितलं होतं बिल्स रिसिवेबल असेट आहे तर बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा बिल्स पेबल. लायबिलिटीला रेकॉर्ड करा बिल्स पेबल. मग बिल्स पेबलची अमाऊंट डायरेक्ट आउटरला 25,000. बिल्स पेबल नंतर बँक ओव्हरड्राफ्ट, ती पण लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी म्हणजे इकडेच रेकॉर्ड करा बँक ओव्हरड्राफ्ट. मग बँक ओव्हरड्राफ्ट किती, 15,000 डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर रिटर्न आउटवर्ड, ते परचेसमधून वजा झाले. करंट अकाउंट दिलं. करंट अकाउंट मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं. आता ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला करंट अकाउंट ट्रेडिंगला पण नाही, प्रॉफिट अँड लॉसला पण नाही, बॅलन्स शीटला पण नाही, कुठेच नाही. ट्रायल बॅलन्समध्ये जो करंट अकाउंट दिला जातो तो फक्त करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचा. मग करंट अकाउंटला रेकॉर्ड करा. मग करंट अकाउंटला कुठं रेकॉर्ड करायचं सर, तर करंट अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट डेबिटला आला तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटला आला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. आता करंट अकाउंट दोघांचा क्रेडिटला आला मग क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग क्रेडिटला लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. करंट अकाउंट दोघांचं क्रेडिटला दिलं, दोघांचं क्रेडिटलाच लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रवीचं बघा, रवीचं 30,000 रवीच्या कॉलममध्ये लिहा आणि अजयचं 24,000. समजा जर इकडं डेबिटला आलं असतं तर डेबिटला लिहिलं असतं. एकाचं डेबिट एकाचं क्रेडिट, तर ज्याचं डेबिट आलं त्याचं डेबिटला लिहिलं असतं, ज्याचं क्रेडिटला आलं असतं त्याचं क्रेडिटला लिहिलं असतं. म्हणजे करंट अकाउंट सांगायचं तात्पर्य एवढंच, ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट जर आला तर त्याचा बॅलन्स बघायचा. तो जर डेबिटमध्ये असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा, करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटमध्ये असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. संपलं. एकदाच रेकॉर्ड करायचं. आरडीडी ही ओल्ड आरडीडी आहे, ही आपण ट्रायल बॅलन्समधली आरडीडी ओल्ड आरडीडी असते, ती एकदाच रेकॉर्ड करतात. शेवटी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर वजा करतात. मग ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ती वजा करू आपण. संपलं ट्रायल बॅलन्स. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणकोणत्या राहिल्या. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट राहिली. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट 40,000. ॲडजस्टमेंट आहे. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. मग बॅलन्स शीटच्या असेटला, असेटवरती आपण ॲडजस्ट करूया. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक किती, 40,000. संपलं. दुसरी आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट झाली. इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट काढा. आता ही ॲडजस्टमेंट करंट अकाउंट बनवला तर करंट अकाउंटला सोडवा, करंट अकाउंट नसेल तर ही ॲडजस्टमेंट पार्टनरच्या कॅपिटलवर जो इंटरेस्ट असतो तो नेहमी कॅपिटलमध्ये ॲड होतो. परंतु आता आपल्याला कॅपिटल फिक्स ठेवायचं आहे. मग जे जे कॅपिटलमध्ये ॲड करतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतात, जे जे कॅपिटलमधून लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे आता आपण कॅपिटलमध्ये ॲड इफेक्टच करणार नाही, आपण कुठे इफेक्ट करणार, करंट अकाउंट आपल्याकडे आहे तर करंट अकाउंटला इफेक्ट करा. मग लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट विचारली जाईल आणि तुमच्याकडे करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं आणि करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमध्ये ॲड करायचं. मग पहिला इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटलवर इंटरेस्ट काढायचं किती टक्के, 5%. मग पार्टनरचं कॅपिटल बघा, रवीचं 50,000, अजयचं पण 50,000, दोघांचं सेम आहे. मग 5% म्हणजे किती, 2,500. 2,500
2500 हा इंटरेस्ट आला कॅपिटलवर. आता ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करावे लागतील. मग इंटरेस्ट जो काढला तुम्ही कॅपिटलवर तो करंट अकाउंटच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट कुठे होईल, डेबिटला. कारण एक क्रेडिटला झाला तर दुसऱ्यांदा डेबिटला. कोणत्या अकाउंटच्या, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल तो आपल्याला द्यावा लागेल. इंटरेस्ट खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, वरती जागा ॲडजस्टमेंट करूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पुढच्या ओळीवर रवी आणि दुसरा अजय. मग रवीला दिला 2500 इंटरेस्ट, अजयला दिला 2500, आउटरला 5000. संपला. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट काय केले, करंट अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. संपली ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झाली. आता पुढची, रवी आणि अजय विथड्रॉ फ्रॉम बिझनेस 5000 अँड 4000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. पार्टनरने जर पर्सनल यूजसाठी पैसे घेतले तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट करायचा बाय ड्रॉइंग. बाय ड्रॉइंग. मग पहिला पार्टनर आहे रवी आणि दुसरा पार्टनर आहे अजय. मग रवीने किती ड्रॉइंग घेतली बघा, रवी आणि अजय 5000 आणि 4000. मग रवीने 5000, अजयने 4000, टोटल 9000. मग ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आली तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करा, आणि दुसरा इफेक्ट ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करतात. परंतु आता फिक्स कॅपिटल मेथड आहे. मग कॅपिटलमधून लेस करण्याऐवजी करंट अकाउंटला लिहा. मग कुठे लिहायचं करंट अकाउंटला, तिकडे जर क्रेडिटला इफेक्ट झाला ड्रॉइंगचा तर दुसऱ्यांदा कुठे इफेक्ट होईल, डेबिटला. मग करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग किती, 5000 आणि 4000. या पद्धतीने ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट झाली. ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला. करंट अकाउंट जर नसेल तर कॅपिटलमधून लेस. लक्षात घ्या, म्हणजे एक तर कॅपिटलमध्ये इफेक्ट होणार किंवा करंट अकाउंटला. करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला इफेक्ट करा, करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलला इफेक्ट करा. पाचवी पण ॲडजस्टमेंट झाली. आता 6वी, अजय इज अलाउड अ सॅलरी. अजयला सॅलरी दिली 8000 आणि रवीला कमिशन दिलं. याला म्हणतात सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर. मग जेव्हा तुम्ही सॅलरी आणि कमिशन देणार पार्टनरला ते पार्टनरला मिळणार, म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट करंट अकाउंटला करायचा. मग सॅलरी टू पार्टनर आणि कमिशन टू पार्टनर ही ॲडजस्टमेंट मी तुम्हाला शिकवली. जेव्हा जेव्हा तुम्ही पार्टनरला सॅलरी देतात, पार्टनरला कमिशन देतात, तेव्हा त्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ते पार्टनरला मिळणार आहे म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी, बाय सॅलरी. आता सॅलरी कुणाला दिली तुम्ही, अजय. कुणाला दिली, अजयला दिली. मग रवीच्या कॉलमला डॅश करा, अजयच्याच कॉलमला लिहा अजय इज अलाउड अ सॅलरी 8000. मग अजयच्या कॉलममध्ये लिहा 8000. झालं पहिला इफेक्ट. मग सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर कुठे लिहायचं, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आता दुसरा इफेक्ट, पहिला क्रेडिटला झालं तर दुसरा इफेक्ट डेबिटला होईल. मग जेव्हा जेव्हा तुम्ही पार्टनरला सॅलरी देतात, पार्टनरला कमिशन देतात, तेव्हा तो तुमच्या पार्टनरशिप फर्मचा खर्च आहे. मग खर्च म्हणजे कोणत्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग दुसरा इफेक्ट नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 अजय सॅलरी किती, 8000. संपलं. मग सॅलरीच्या पहिला पार्टनरला सॅलरी दिली करंट अकाउंटच्या क्रेडिटला, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेम कमिशनची सोडवायची, कमिशन पण करंट अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इकडे लिहा बाय कमिशन, बाय कमिशन. आता कमिशन कुणाला दिलं, तर कमिशन दिलं तुम्ही बघा इथे ॲडजस्टमेंट, कमिशन दिलं रवीला. मग इथे अजयच्या कॉलमला डॅश, कमिशन रवीला काढा. आता कमिशनची अमाऊंट नाही दिली, कमिशन पर्सेंटेजमध्ये दिले 2%. मग 2% कमिशन काढावं लागेल. कशावर, नेट सेल. नेट सेल म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, तर नेट सेल म्हणजे काय, तर सेलची अमाऊंट. नेट सेल म्हणजे सेलमधून रिटर्न वजा केल्यानंतर आलेले सेल म्हणजे आउटरचे सेल. मग 1,17,000 वर 2% काढायचे. मग 2% म्हणजे 2 झिरो कट करा, 2 झिरो कट म्हणजे 1170. मग 1170 1% आपल्याला 2% पाहिजे. मग 1170चे डबल करा 2200 आणि ते 140 2340. मग कमिशन किती आलं 2340.
मग कमिशन लिहा रवीच्या कॉलममध्ये 2340. मग कमिशन जेव्हा मी रवीला दिलं, इथं कंसामध्ये लिहू शकता तुम्ही रवी. आता दुसरा इफेक्ट, हा खर्च आहे म्हणून कुठे रेकॉर्ड करायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू कमिशन टू रवी. किती कमिशन दिलं? 2340. मग लिहा 2340. संपलं. मग सॅलरी टू पार्टनर कमिशन टू पार्टनर कसं सोडवलं? सॅलरी टू पार्टनर कमिशन टू पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. समजा करंट अकाउंट नसेल तर सॅलरी टू पार्टनर कमिशन टू पार्टनर कॅपिटलमध्ये सोडवायचं. मग कॅपिटलमध्ये ॲड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. संपलं. शेवटची ॲडजस्टमेंट बॅड डेट्स आणि RDD. तर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD हे न्यू बॅड डेट्स न्यू RDD असतात. त्याचे 2 इफेक्ट करायचे. मग अगोदर बॅड डेट्स वजा करायचे का RDD? तुम्हाला माहिती आहे अगोदर बॅड डेट्स वजा करायचे. मग 2 इफेक्ट काय? डेटर्समधून लेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग डेटर्समधून लेस करताना पहिले बॅड डेट्स वजा करायचे. लेस त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. मग न्यू बॅड डेट्स किती दिले बघा इथं? 800. मग 60,000मधून 800 वजा करा. इनरलाच लिहा कारण RDD पण आहे. मग लिहा 59,200. आता इथं जे लेस केले ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड न्यू बॅड डेट्स 800. संपलं. आता RDD सोडवा. RDD किती टक्के आहे? 3%. मग इथं लेस करायची. लेस 3% RDD. आणि 3% कशावर काढायचे? तर हे अमाऊंटवर शिल्लक राहिलेलं आहे 59,200वर. मग 59,200वर 3% काढायचे. मग 3% किती येतात बघा? 592. मग 592 2 0 कट केले तर 3% येतात. 1% येतो 592. मग 592 गुणिले 3 करा. 592 गुणिले 3. मग 500 त्रिक 5 त्रिक 15 1500. 9 त्रिक 27 270. मग 1500 270 1770 आणि 6 1776. मग RDD वजा करा 3%. किती आली? 1776. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडू शकतात. RDD 59,200मधून 1776 वजा. संपलं. पहिले न्यू बॅड डेट्स वजा केले, त्याच्यानंतर न्यू RDD वजा केली. आता आउटरला लिहा. मग 59,200मधून 1776 वजा करा. 57,424. 57,424 एवढे शिल्लक राहतात. 2 इफेक्ट काय? डेटर्समधून लेस, दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. ॲड न्यू RDD. किती RDD आहे? 1776. मग 1776 ॲड करा. आता ॲड करून इनरलाच टोटल लिहा कारण ओल्ड RDD पण दिलेली आहे. मग इनरला टोटल लिहा. किती येते? 2 आणि 3 3 776 आणि हे 800 म्हणजे 4,576. 4,576 एवढी टोटल आली. ॲडजस्टमेंट संपली. ॲडजस्टमेंट संपल्यानंतर काय करायचं? शेवटी क्रेडिटला दिलेली ओल्ड RDD वजा करायची एकदाच. मग लेस ओल्ड RDD किती? 1000. मग 45 4,576मधून 1000 गेले 3,576. या पद्धतीने अमाऊंट आली 3,576. RDD बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट तुम्ही सोडू शकतात. ॲडजस्टमेंट संपली, प्रॉब्लेम संपला. शेवटी RDD आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर इथं जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला ओल्ड RDD असेल तर ती शेवटी इथून वजा करायची आणि एकदाच वजा करायची, 2 इफेक्ट करायचे नाही. संपलं. करा क्लोज. मग क्लोज करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर पार्टनर करंट अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट. मग चला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. मग ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त असेल? ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटच जास्त असेल कारण 1,17,000 40,000 भरपूर मोठे अमाऊंट आहे. मग टोटल करा. टोटल येते किती? 1,17,000 आणि 40 50 57 आणि 9 66 1,66,000. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट जास्त आहे मग डेबिटला लिहा 1,66,000. आता क्रेडिट जास्त आहे, डेबिटला फरक येणार. मग डेबिटला किती फरक येतो? या सगळ्या अमाऊंट वजा करा. मग फरक येतो 82,700. या फरकाला आपण नाव देणार टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा डायरेक्ट ट्रान्सफर करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटवरून कुठे जाणार? क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट.
किती 82,700. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, जागा ॲडजस्ट करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे बघा, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पण क्रेडिट साईडच जास्त दिसते. 82,700 आणि 10 92,700. मग क्रेडिटला लिहा 92,700. क्रेडिटला 92,700. क्रेडिटला टोटल लिहा 92,700. आता 92,700 मधून एवढ्या आउटरच्या अमाऊंट वजा करा. आउटरच्या अमाऊंट वजा केल्यानंतर फरक किती येतो, तर व्यवस्थित जर वजा केलं तुम्ही तर फरक येतो 32,284. मग 32,284 आपला एवढा फरक येणार. मग लिहा, इथे लिहा वरती 32,284. मग डेबिटला फरक आला, काय नाव द्यायचं, नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट अगोदर पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. कोणते पार्टनर आहे, रवी आणि अजय. मग पुढच्या ओळीवर रवी अजय, दोघांचा रेशो इक्वल आहे म्हणजे 1:1. मग 32,284ला 2 भाग करा, 1:1. मग 32,284 भागिले टोटल रेशो किती 2. मग 2 भाग करा, दोघांना किती जाणार 16,184चे निम्मे किती 16,100 किती 42. मग टोटल येणार 16,142. मग रवीला लिहा इनरला 16,142 16,142 या पद्धतीने. आता आपण जनरली काय करत होतो, नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करायचो, परंतु आता कॅपिटलमध्ये ॲड लेस करायचं नाही कारण फिक्स कॅपिटल मेथड आहे. मग हा नेट प्रॉफिट जाणार करंट अकाउंटला, कारण करंट अकाउंट आपल्याकडे आहे. करंट अकाउंट नसला तर कॅपिटलमध्ये ॲड करायचं. आता करंट अकाउंट आहे तर कुठं ट्रान्सफर करायचं, कॉमन सेन्स आहे. डेबिटला आलं तर ट्रान्सफर होताना कुठं जाणार, क्रेडिटला. मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला, अगोदर हे इरेज करू. मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, P&L अकाउंट, कंसामध्ये नेट प्रॉफिट, कंसामध्ये नेट प्रॉफिट. आणि दोघांचा नेट प्रॉफिट सेम आहे 16,142 16,142, कारण रेशो इक्वल आहे. 16,142 16,142 संपलं. आता करंट अकाउंट क्लोज करा. मग करंट अकाउंट क्लोज करा. करंट अकाउंट क्लोज करताना एक एक पार्टनर क्लोज करायचं. मग अगोदर रवीला क्लोज करू. मग रवीची टोटल करा 30,000 2,500 2340 आणि 16,142. मग रवीची टोटल येते 50,982 50,982. 30 टोटल इकडे लिहा डेबिटला 50,982. मग 50,982 मधून 5,000 वजा करा. 50 मधून 5 गेले 45,982. किती फरक आला 45,982. आता अजयला क्लोज करा 24,000 2,500 8,000 आणि 16,142. मग अजयची टोटल येते 50,642. किती 50,642 50,642. इकडे लिहा 50,642. आता क्रेडिट जास्त होती म्हणजे डेबिटलाच फरक येणार. मग 50,642 मधून 4 गेले, 50 मधून 4 गेले म्हणजे 46 आणि पुढचे 642 म्हणजे 46,642 एवढा फरक आला. आता दोन्ही पार्टनरचं करंट अकाउंट क्लोज झालं आणि डिफरन्स कुठे आला, डेबिटला. त्याला नाव द्या टू बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आहे हा कॅरीड डाऊन. आता मी तुम्हाला शिकवलं होतं करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर जर डिफरन्स डेबिटला आला तर तो ट्रान्सफर करा लायबिलिटीला, जर डिफरन्स क्रेडिटला आला तर तो ट्रान्सफर करा असेटला. समजा एकाचं डेबिटला आलं दुसऱ्याचं क्रेडिटला आलं तर एकाचं ज्याचं डेबिटला आलं त्याचं लायबिलिटीला ट्रान्सफर करा, ज्याचं क्रेडिटला आलं त्याचं असेटला ट्रान्सफर करा. दोघांचं क्रेडिटला आलं तर दोघांचं असेटला ट्रान्सफर करा. दोघांचं डिफरन्स डेबिटला आलं तर लायबिलिटीला ट्रान्सफर करा. मग दोघांचं डिफरन्स लायबिलिटीला आलं डेबिटला आलं मग लायबिलिटीला ट्रान्सफर करा. मग लायबिलिटीला लिहा करंट अकाउंट, करंट अकाउंट. मग पुढच्या ओळीवर राहायचं रवी आणि दुसरा पार्टनर कोण, अजय. मग रवीचं किती 45,982. आउटरला लिहा 45,982 आणि अजयचं किती 46,642 46,642. संपलं. करंट अकाउंट ट्रान्सफर झाला बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट क्लोज करा. संपला प्रॉब्लेम. मग आपण जागा ॲडजस्ट करूया. मग बॅलन्स शीट विद्यार्थी मित्रांनो क्लोज करा. सगळ्या आउटर कॉलमची टोटल करा, लायबिलिटीची आणि असेटची. 2,93,424 एवढी टॅली अमाऊंट आहे. मग टॅली अमाऊंट लिहा 2,93,424
2,93,424. इकडे पण लिहा 2,93,424. या पद्धतीने तुमचा बॅलन्स शीट टॅली होतो. करंट अकाउंटच्या मेथड आपण शिकतोय फिक्स कॅपिटल, म्हणजे कॅपिटल फिक्स ठेवायचं आणि जे जे कॅपिटलमध्ये ॲडलेस करत होते ते सगळे करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचे. तर या पद्धतीने आपण आजचा प्रॉब्लेम सोडवला. पुढच्या लेक्चरला आपण परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.